परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की ह्या मुलगी ह्या मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याला त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. आणि मग त्याचे नंतर ते त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याच्या शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसात आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. थँक्यू. यामध्ये तो आरोपी एकटाच आहे की अजून कोण त्याचे साथीदार होते असं काही निष्पन्न झालंय? ह्यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे. कुठं सापडलाय सर? आरोपी मेजर आहे, 25 वर्षाचा आहे. काय काम तो शेतमजुरीचं काम करताय. कुठं सापडलं सर? तो गावातही सापडला आहे. तो हे सगळा केल्यानंतर पिंपलवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरीच आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता. त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केलं असं काही आहे का? तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ दिस सर्च म्हणजे फॅमिली अँड विलेजर्स? नाही, त्या तसं नाही काही. कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो, आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही, आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्या बरोबर असं दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय. आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले तर हे आपले समोर आलेली. त्यांनी स्ट्रँग्युलेशन केली आहे. प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालवलं अशी मागणी केली जाते. नसरापूरच्या घटनेमध्ये जे पद्धतीने प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चाललं आणि 15 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल झालं, तशीच प्रक्रिया घटनेमध्ये होईल का? स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवरती संवाद साधला अशी माहिती मिळते. कोणाकोणाचे तुम्हाला आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि नक्की काय सांगितलं? ही आता फोन कोणाचे किती आले ते त्या बातमीत आपण ना जाताना महत्वाचं हे आहे की 15 दिवस जे आहे ते 15 दिवसात आता आपण जे चार्जशीट जे आहे ते दाखल करणार आहोत आणि त्याच्यात आपण सांगितल्याप्रमाणे माननीय DCM मॅडम यांनी त्या केसबाबत विचारणा केली होती आणि त्यासाठी अजून जे आहे ते जे सामाजिक आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याशी विचार झालेला आहे. त्यांनी विचारपूस त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. शाळेत गेली नव्हती असं काही आहे का? शी वॉज अनवेल समथिंग? ती काही दिवसापासून त्याची तब्येत बरोबर नसल्याने काही वेळापासून ती शाळेनं जात होती. काही वेळापासून. शी इज 9.5 years old. ब्लॅक मॅजिकचा एक तिथले स्थानिक लोक सांगत होते, असं काही प्रकार आहे? तसला काही आतापर्यंत तपासात समोर आलेला नाही.